अलीकडेच बीड लोकसभा मतदारसंघाबाबत शरद पवारांनी बैठक बोलावली होती. त्या बैठकीत शरद पवारांनी बीड लोकसभेवर चर्चा करत नवीन उमेदवार देण्याच्या हालचाली वाढल्या आहेत. बीड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून माजी मंत्री जयसिंग गायकवाड, डॉक्टर नरेंद्र काळे, प्राध्यापक सुशीला मोराळे, ईश्वर मुंडे आदी नेते तयारी करत आहेत. त्यांचे भेटीगाठींचेही सत्र सुरूच आहे. पक्षाऐवजी बाहेरचा चेहरा रिंगणात उतरवायचा व पक्षाची ताकद मागे उभी करायची असे गणित शरद पवारांच्या राष्ट्रवादीत मांडले जात आहे. दरम्यान, आता शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या पत्नी डॉक्टर ज्योती मेटे यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. त्यामुळे ज्योती मेटे यांनी बीडची उमेदवारी दिली तर अनेक बदल या ठिकाणी होण्याची शक्यता आहे. तसेच हा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या विरोधात मोठा राजकीय डाव असेल असे बोलले जात आहे. बीड लोकसभा मतदारसंघातून सलग 2 वेळा खासदार असलेल्या प्रीतम मुंडे यांना डावलून भाजपने पंकजा मुंडे यांनी उमेदवारी दिली आहे. अजित पवार गटातील मंत्री धनंजय मुंडे देखील महायुतीत असल्याने पंकजा मुंडे यांची बीड लोकसभा मतदारसंघात अधिक ताकद निर्माण झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला शरद पवारांनी देखील बीड लोकसभा मतदारसंघाबाबत मोठी रणनीती आखली आहे. मराठा आरक्षणासाठी लढा देणारे दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटेंना बीडच्या मैदानात उतरवण्याची चर्चा सुरू आहे.